दिसते ना स्क्रीन व्यवस्थित? येस सर. ओके, तर आपण पहिले 6 बघितले टॉपिक्स बरोबर. मिनरल न्यूट्रिशन आपण लास्टचा बघितला चॅप्टर. ओके, त्यामध्ये महत्वाचे न्यूट्रिएंट्स, त्याचं क्लासिफिकेशन, त्याचं रोल काय आहे, ओके, त्याचा डिफिशियन्सी सिम्पटम्स काय आहे ते आपण बघितले. ते व्यवस्थित बघून ठेवा. परत एर्नॉन्स क्रायटेरिया ऑफ इसेन्शियलिटी आपण बघितला. हिडन हंगर बघितलं. व्हॉट इज हिडन हंगर? कोण सांगतंय? काय आहे हिडन हंगर हा कन्सेप्ट? बघितलं ना आपण मागल्या लेक्चरला. समजा तुम्हाला विचारले या मिड टर्मला आता हिडन हंगर म्हणजे काय, कुणाला माहित आहे कन्सेप्ट हिडन हंगरचा? सर मराठीतून सांगितलं तर चालेल. हा, मराठीतून सांगितलं तर चालेल. हो चालेल की. मला फक्त बघायचं आहे की तुम्हाला समजलंय का. हे नको आहे की बाबा इंग्लिश मध्ये का, तुम्हाला समजलंय का हे मला बघायचं आहे फक्त. सांगा. हा, हिडन हंगर म्हणजे एखाद्या प्लॅनला समजा न्यूट्रिएंट्सची आवश्यकता असेल जरी असेल तरी सुद्धा ते एक्सटर्नली दाखवत नाही. ओके, म्हणजे इंटरनल डिफिशियन्सी प्रेझेंट असते त्या क्रॉपमध्ये. ओके, इंटरनल डिफिशियन्सी प्रेझेंट असते, पण ते एक्सटर्नली आपण फिनोटायपिकली म्हणतो ना, एक्सटर्नल अपॅरन्स ज्याला म्हणतो ते दाखवत नाही. ओके, त्याला आपण हिडन हंगर म्हणजे दडलेली भूक किंवा लपलेली भूक म्हणतो. ओके, आता पुढचा चॅप्टर आहे, अतिशय महत्वाचा चॅप्टर आहे, फोटोसिंथेसिस. ओके, कोर चॅप्टर आहे आणि महत्वाचा आहे. ह्याच्यावर फिक्स क्वेश्चन असतोच तुम्हाला, मिड टर्मला पण असतील आणि सेमिस्टर एंडला पण असेल. ओके, फोटोसिंथेसिस. ओके, प्रकाश संश्लेषण आपल्याला माहित आहे बऱ्यापैकी, आपण शिकलोय आता. प्रत्येक थोड्याफार प्रमाणात काहीतरी असतेच फोटोसिंथेसिसचे रिलेटेड. ओके, तर काय आहे फोटोसिंथेसिस? डेफिनेशन बघा, फोटोसिंथेसिस इज अ व्हायटल फिजिओलॉजिकल प्रोसेस. ओके, ही कशी आहे? एक फिजिओलॉजिकल प्रोसेस आहे प्लांट्स मधली, वेअर द क्लोरोप्लास्ट ऑफ ग्रीन प्लांट्स, ओके, जे काही क्लोरोप्लास्ट आहेत, ओके, ग्रीन प्लांट्स मधले, synthesize sugar by using water and carbon dioxide, okay, in presence of light. okay, वॉटर आणि कार्बन डायऑक्साईडचा यूज करून इन प्रेझेन्स ऑफ लाईट जे काही क्लोरोफिल्स आहेत, ओके, ग्रीन पिगमेंट आहे, ते काय करतं? शुगर तयार करतं किंवा कार्बोहायड्रेटचं प्रोडक्शन करतं. ओके, त्या प्रोसेसला म्हटलं जातं फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस कशी आहे? व्हायटल म्हणजे महत्वाची फिजिओलॉजिकल प्रोसेस आहे, वेअर द क्लोरोप्लास्ट ऑफ ग्रीन प्लांट्स सिंथेसाइज शुगर. ओके, शुगर म्हणजे काय? कार्बोहायड्रेट. ओके, कार्बोहायड्रेट मधले जे शुगर आहे. ओके, बाय युझिंग वॉटर अँड कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर यूज करून इन प्रेझेन्स ऑफ लाईट ग्रीन पिगमेंटच्या साह्यानं वनस्पती शुगर किंवा कार्बोहायड्रेटचं प्रोडक्शन करते, त्याला म्हटलं जातं फोटोसिंथेसिस. ओके, देन फोटोसिंथेसिस लिटरली मीन्स synthesis with the help of light. ओके, फोटो मीन्स माहिती आहे आपल्याला काय? लाईट. आणि सिंथेसिस म्हणजे काय? तयार करणं, लाईटच्या मदतीनं अन्न तयार करणं. ओके, लाईट दॅट इज प्लांट सिंथेसाइज ऑर्गॅनिक मॅटर दॅट इज कार्बोहायड्रेट इन द प्रेझेन्स ऑफ लाईट, त्याला आपण फोटोसिंथेसिस म्हणतो. देन बघा, फोटोसिंथेसिस इज समटाइम्स कॉल्ड ॲज कार्बन ऍसिमिलेशन. बघा, फोटोसिंथेसिसला दुसरी एक टर्म आहे काय? तर कार्बन ऍसिमिलेशन. ओके, आता कार्बोहायड्रेट्स. ओके, कार्बोहायड्रेट्स मध्ये बेसिक कॉन्स्टिट्यूएंट म्हणजे बेसिक एलिमेंट कोणकोणते आहेत? कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. ओके, हे काय बेसिक एलिमेंट आहेत? कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. ओके, मग हे काय आहेत? हायड्रोकार्बन्स. जनरली आपण काय म्हणतो, हे कार्बोहायड्रेट कंपाऊंड्स कसे आहेत? हायड्रोकार्बन म्हणजे हायड्रोजन आणि कार्बन ऍज म्हणजे देअर बेसिक स्ट्रक्चर, जे स्ट्रक्चर आहे त्यांचं मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, त्यामध्ये काय आहे? कार्बन आणि हायड्रोजन मेन कंटेंट आहे. ओके, मग काय आहे तर यातलं कार्बन असिमिलेशन आपण का म्हणतो? ओके, द ऍब्सॉर्प्शन इन टू द सिस्टीम म्हणजे एनर्जी ऍब्सॉर्प्शन केली जाते त्या माध्यमातून. ओके, कार्बन ऍसिमिलेशन होतं म्हणजेच काय होतं? एनर्जीचं प्रोडक्शन होतं. ओके, कार्बन असिमिलेशन इज नथिंग बट प्रोडक्शन ऑफ एनर्जी. ओके, आता खाली आपल्याला रिॲक्शन दाखवले खाली जी फोटोसिंथेसिसची कशी रिॲक्शन होते, तर बघा 6 कार्बन डायऑक्साईड मॉलिक्युल्स आणि 12 H2O म्हणजे वॉटर मॉलिक्युल्स. ओके, इन प्रेझेन्स ऑफ लाईट इन अ ग्रीन पिगमेंट्स म्हणजे क्लोरोफिल मध्ये ही रिॲक्शन होते आणि काय तयार होतं? 6 ऑक्सिजनचे मॉलिक्युल लिबरेट होतात. बघा, 6 ऑक्सिजनचे मॉलिक्युल लिबरेट होतात आणि C6H12O6 ही कार्बोहायड्रेट, ओके, शुगर तयार होते. ओके, कार्बोहायड्रेट शुगर तयार होते. ही झाली रिॲक्शन किंवा
हे झालं इक्वेशन. ओके, फोटोसिंथेसिसचं. देन बघा, ड्युरिंग द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस द लाईट एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू केमिकल एनर्जी. ओके, महत्वाचं बघा, ऑब्जेक्टिव्ह काय होतं, जेव्हा फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण जेव्हा क्रिया घडत असते त्यावेळेस काय होतं, लाईट एनर्जी. ओके, आपण बघितलं ते रिएक्शन इक्वेशन मध्ये लाईट आहे, त्या लाईटच्या प्रेझेन्स मध्ये ही रिएक्शन होते. म्हणून काय, तर लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब करते आणि त्या लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं जातं, केमिकल एनर्जीमध्ये. केमिकल एनर्जीमध्ये म्हणजे आता कार्बोहायड्रेट प्रोडक्शन झालं कशासाठी, तर एनर्जी प्रोडक्शनसाठी. ओके, एनर्जी प्रोडक्शनसाठी. म्हणजेच जे लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, तर केमिकल एनर्जीमध्ये. ओके, ऍज इट इज स्टोअर्ड इन द ऑर्गॅनिक मॅटर. आपण बघितलं ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे काय येतं, कार्बोहायड्रेट्स आहेत. ओके, त्याच्या फॉर्म मध्ये ही एनर्जी स्टोअर केली जाते, विच इज युजली द कार्बोहायड्रेट. आपण बघितलं 1 molecule of glucose for instance contains about 686 kilocalories energy. बघा, एक ग्लुकोजचा मॉलिक्यूल असतोय. ओके, एक ग्लुकोजचा मॉलिक्यूल किती एनर्जी कंटेन करतो, तर 686 किलो कॅलरी एनर्जी त्यामध्ये असते. ओके, एका ग्लुकोजच्या मॉलिक्यूल मध्ये 686 किलो कॅलरी एनर्जी असते. ओके, देन बघा, CO2 and water constitute the raw material for this process. म्हणजे काय आहे, CO2 आणि H2O रिएक्टंट्स आहेत. रिएक्टंट मध्ये रिएक्शन झाल्यानंतर रिझल्टंट आपल्याला काय भेटतोय, प्रोडक्ट ऍज अ कार्बोहायड्रेट भेटतोय. ओके, देन बघा, स्टीफन हॅलिस बघा, फर्स्ट एक्सप्लेन द रिलेशनशिप बिटवीन सनलाइट अँड लीव्स. ओके, म्हणजे जे काही पान आहेत आणि सनलाइट यांचा डायरेक्ट रिलेशन कसा आहे, यामधलं रिलेशन कसं आहे, हे पहिल्यांदा कोणी शोधून काढलं, तर स्टीफन हॅलिसनं काढलं आणि सॅकनं पण. देन इस्टॅब्लिश द स्टार्च वॉज द विजिबल प्रोडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस. आणि त्यानंतर त्यांनी प्रेडिक्ट केलं की स्टार्च, ओके, म्हणजे स्टार्च काय आहे, एक प्रकारचे कार्बोहायड्रेट आहे, कार्बोहायड्रेट्स आहे. ओके, स्टार्चच्या फॉर्म मध्ये म्हणजे प्रोडक्ट काय तयार होतो, तर स्टार्च तयार होतोय, हे त्यांनी शोधून काढलं. कोणी, स्टेफन हॅलिस आणि सॅक्स. ओके, देन बघा, काय आहे फोटोसिंथेटिक ॲपॅरेटस, म्हणजे फोटोसिंथेसिस प्रोसेस घडणार आहे. ओके, त्यासाठी काय काय कशाची आवश्यकता असते, कोणकोणते ऑर्गॅनल असतील की ओके ते रोल प्ले करतात, हे आपल्याला आता बघायचं आहे. म्हणजे फोटोसिंथेटिक ॲपॅरेटस, ज्या पद्धतीने आपण एखादं एक्सपेरिमेंट करतो त्यासाठी ॲपॅरेटसची सेटअप करतो. ओके, ॲपॅरेटस सेटअप करून घेतो, त्या पद्धतीनं ही फोटोसिंथेसिस रिएक्शन होण्यासाठी ओके कोणकोणते ऑर्गन्स आहेत ते ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व्ह होतात, कोणकोणते फॅक्टर्स आहेत ते आपण यात आता बघणार आहे. आता बघा, द क्लोरोप्लास्ट इन ग्रीन प्लांट्स कॉन्स्टिट्यूट द फोटोसिंथेटिक ॲपॅरेटस. सगळ्यात महत्वाचं बघा, आपल्याला माहित आहे क्लोरोप्लास्ट काय आहे, साइट ऑफ फोटोसिंथेसिस आपण म्हणतो, बरोबर, क्लोरोप्लास्टला साइट ऑफ फोटोसिंथेसिस. देन इन हायर प्लांट्स द क्लोरोप्लास्ट इज डिस्क्वाइड इन शेप. ओके, डिस्क्वाइड म्हणजे ओके डिस्क साइड. डिस्क कशी असते आपल्या, ओके, डिस्क टाइप ते त्याचा शेप असतोय, म्हणजे 4 ते 6 मायक्रॉन लेंथ असत्या आणि 1 ते 2 मायक्रॉन थिकनेस असते त्याची जनरली. ओके, 4 ते 6 मायक्रॉन लेंथ लांबी आणि 1 ते 2 मायक्रॉन त्याची जाडी असते, थिकनेस असते. देन क्लोरोप्लास्ट इज बाउंडेड बाय 2 युनिट मेम्ब्रेन्स. बघा, जे क्लोरोप्लास्ट जे असते ते बाउंडेड बाय 2 युनिट मेम्ब्रेन्स. ओके, डबल मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर आहे. म्हणजे बघा, क्लोरोप्लेल कसं आहे, डबल मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर आहे. मला कोण सांगते अजून एक कोणतं ऑर्गॅनल आहे की ज्याला डबल मेम्ब्रेन असते, मायटोकॉन्ड्रिया. व्हेरी गुड, व्हेरी गुड, मायटोकॉन्ड्रिया. बघा, हे असं विचारतात तुम्हाला, म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग कंटेन्स डबल मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर. ओके, तर कोणकोणतं आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे आणि दुसरे आहे क्लोरोप्लास्ट. ओके, देन बघा, त्याचा अप्रॉक्सिमेटली किती आहे, 50 एंगस्ट्रॉम युनिट थिकनेस आहे. ओके, 50 एंगस्ट्रॉम युनिट त्याचा थिकनेस आहे. ओके, 1 एंगस्ट्रॉम युनिट म्हणजे किती असते, 10⁻⁻10 मीटर असते. ओके, त्याचे म्हणजे कन्व्हर्जन मॅथमॅटिकल. अँड कन्सिस्ट ऑफ लिपिड अँड प्रोटीन्स. ओके, लिपिड आणि प्रोटीन म्हणजे त्यामध्ये कॉन्स्टिट्यूएंट असते स्ट्रक्चर मध्ये त्याच्या. देन बघा, द थिकनेस ऑफ 2 membrane including the space enclosed by them is approximately 300 एंगस्ट्रॉम युनिट. ओके,
300 एम्स्ट्रॉंग युनिट त्याचं काय असते, स्पेस असतोय 2 मेम्ब्रेन मधला जनरली. देन बघा, इंटरनली द क्लोरोप्लास्ट इज फिल्ड विथ हायड्रोफिलिक मॅट्रिक्स. ओके, हायड्रोफिलिक म्हणजे काय, वॉटर लिव्हिंग म्हणजे कसं, हायड्रोफिलिक म्हणजे वॉटरयुक्त असं काय असते, मॅट्रिक्स असते त्यामध्ये. त्याला आपण काय म्हणतो, स्ट्रोमा. एम्बेडेड विथ ग्रॅना म्हणजे स्ट्रोमा असते लिक्विड आणि त्यामध्ये काय असतात, ग्रॅना प्रेझेंट असतात. ओके, देन इच ग्रॅना कन्सिस्ट ऑफ 5 to 25 डिस्क शेप्ड ग्रॅना लॅमेले. ओके, बघा ते जे ग्रॅना असतात, स्ट्रोमा असतो लिक्विड पोर्शन, त्यामध्ये काय असतात, ग्रॅना असतात आणि ग्रॅना काय कन्सिस्ट करतात, त्यात ते 5 ते 25 डिस्क शेप्ड काय असतात, ग्रॅना लॅमेले और थॅलॅकॉइड्स म्हणतो आपण त्याला, थॅलॅकॉइड्स असतात. देन विच आर प्लेस्ड वन अबाव द अदर. ओके, असं आपण प्लेट कशा एकावर वर ठेवतो बघा, त्या डिस्क टाइप मध्ये काय केलं जातं, एकावर एक त्याची थॅलेकॉइडची मांडणी केलेली असते. देन इच ग्रॅना लॅमिली ऑफ थॅलेकॉइड एन्क्लोज अ स्पेस कॉल्ड लोक्युल्स. ओके, जे काही ग्रॅना लॅमिली आहे थॅलेकॉइडचा, त्याच्यामध्ये जो स्पेस असतो त्याला काय म्हटलं जातं, लोक्युल्स म्हटलं जातं. अँड द थॅलेकॉइड मेम्ब्रेन कन्सिस्ट ऑफ अल्टरनेटिंग लेअर ऑफ लिपिड्स अँड प्रोटीन. ओके, लिपिड आणि प्रोटीनचा त्यामध्ये काय असतो, अल्टरनेट लेअर असतो. देन सम ऑफ द ग्रॅना लॅमिली ऑफ थॅलेकॉइड ऑफ ग्रॅना आर कनेक्टेड विथ द थॅलेकॉइड ऑफ ग्रॅना किंवा थॅलेकॉइड मेम्ब्रेन म्हणतो आपण त्याला. जे काही थॅलेकॉइड आहेत, ओके, म्हणजे असे पॅचेस मध्ये आहेत, आपण बघितलं की 5 ते 25 डिस्क शेप्ड काय आहेत, ग्रॅना लॅमेले आहेत. ओके, मग हे कशाने कनेक्ट केले ते एकमेकांशी, तर थॅलेकॉइड मेम्ब्रेन. ओके, थॅलेकॉइड मेम्ब्रेनने ते काय केले, एकमेकांना इंटरकनेक्टेड आहे. ओके, देन बघा, क्लोरोफिल अँड अदर फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आर कन्फाइन्ड टू ग्रॅना. ओके, क्लोरोफिल आणि जे अदर फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आहेत ते कशाशी यामध्ये रिलेट करतात, तर ग्रॅनाशी. ओके, स्ट्रोमाशी नाही, ग्रॅनाशी. म्हणजे ऍक्टिव्ह पार्टिसिपेट कोण करतंय फोटोसिंथेसिस मध्ये, तर ग्रॅना करते. ओके, स्ट्रोमा नाही. आता हे महत्वाचं एक एमसीक्यू, की ज्या काही लाईट रिएक्शन्स आहेत, आपण आता फोटोसिंथेटिक बघतोय, कशी आहे, लाईट रिएक्शन आहे, आपण बघितलं लाईटचा रोल आहे इम्पॉर्टंट महत्वाचा त्यामध्ये. म्हणून बघा, द लाईट रिएक्शन्स आर टेक्स प्लेस इन ग्रॅना. ओके, इम्पॉर्टंट एमसीक्यू नोट डाऊन करा. लाईट रिएक्शन्स ज्या होतात, ओके, प्लांट मधल्या, त्या कुठं टेक्स प्लेस होतात, तर ग्रॅनामध्ये. आणि डार्क रिएक्शन्स या स्ट्रोमामध्ये ऑकर होतात. ओके, लाईट रिएक्शन ग्रॅनामध्ये आणि डार्क रिएक्शन स्ट्रोमामध्ये ऑकर होतात. आता डार्क रिएक्शन आणि लाईट रिएक्शन, ओके, हे तुम्हाला समजेल. ओके, म्हणजे प्रेझेन्स ऑफ लाईट असेल तर त्याला आपण लाईट रिएक्शन म्हणतो, आणि लाईट नसेल म्हणजे ज्या काही नाईटला होतात वगैरे रिएक्शन प्लांट्स मधल्या वगैरे, त्याला आपण डार्क रिएक्शन म्हणतो. तिथं लाईटची म्हणजे आवश्यकता नसते किंवा प्रेझेंट नसतोय लाईट, त्याला आपण काय म्हणतो, डार्क रिएक्शन. देन द क्लोरोफिल आर द साइट ऑफ फोटोकेमिकल रिएक्शन. आपण बघितलं हे काय, साइट ऑफ फोटोसिंथेटिक रिएक्शनचं क्लोरोफिल हे साइट आहे. देन बघा, फोटोसिंथेटिक पिगमेंट्स. आता महत्वाचं आपण बघितलं काय स्ट्रक्चर, महत्वाचा रोल कोण प्ले करतंय, तर क्लोरोफिल. आता बघा, तर फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आहेत. ओके, पिगमेंट्स असतात, ते काय करतात, कलरिंग द्यायचं. आता आपण बघितलं क्लोरोफिलमुळे कोणता कलर येतोय, ग्रीन. अशा पद्धतीनेच कॅरोटिनॉइड्स, फायकोबिलिन्स, झॅन्थोपिल्स, अशा पद्धतीनेच काय आहेत, वेगवेगळे पिगमेंट्स आहेत. मग त्याचा काय रोल आहे यामध्ये, ओके, ते आपण आता इथं बघणार आहे, वेगवेगळे पिगमेंट्स बघणार आहे. तर बघा, फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आर 3 टाइप्स. जनरली किती टाइप्स आहेत फोटोसिंथेटिक पिगमेंट्स, 3 टाइप्स आहेत. कोणकोणते बघा, क्लोरोफिल, कॅरोटिनॉइड्स अँड फायकोबिलिन्स, ह्या 3 टाइपचे आहेत. तर बघा, क्लोरोफिल अँड कॅरोटिनॉइड्स आर इनसोल्युबल इन वॉटर. बघा महत्वाचं, क्लोरोफिल आणि कॅरोटिनॉइड जे आहेत पिगमेंट, ते कसे आहेत, इनसोल्युबल इन वॉटर आहेत, म्हणजे ते वॉटरमध्ये सोल्युबल नाहीत, वॉटरमध्ये सोल्युबल होत नाहीत ते. अँड कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड ओनली विथ द ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स. ओके, ऑर्गॅनिक सॉल्व्हंट वापरून आपण फक्त ते काढून घेऊ शकतो, आपण प्लांट मधून वगैरे एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. ओके, सच एज ऍसिटोन, पेट्रोलियम अँड अल्कोहोल. ओके, अशा पद्धतीचे ऑर्गॅनिक सॉल्व्हंट वापरून आपण ते एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. आणि ते कशा आहेत, इनसोल्युबल इन वॉटर आहे, क्लोरोफिल आणि कॅरोटिनॉइड्स. देन फायकोबिलिन्स आर सोल्युबल इन वॉटर. जे फायकोबिलिन पिगमेंट्स आहेत
तीन टाईपचे पिगमेंट्स आहेत फोटोसिंथेटिक, क्लोरोफिल, कॅरोटिनॉइड्स, फायकोबिलिन्स. त्यातला जो फायकोबिलिन्स जो आहे तो कसा आहे, विच आर सोल्युबल इन वॉटर. ओके, वॉटर मध्ये सोल्युबल आहे, तो विरघळतो इझिली. देन कॅरोटिनॉइड्स इन्क्लुड्स कॅरोटीन्स अँड झॅन्थोफिल्स. बघा आता ह्या कॅरोटिनॉइड जे आहेत त्याचे दोन टाइप्स पडतात परत. कोणते? तर कॅरोटीन एक आणि दुसरा झॅन्थोफिल. बघा, द झॅन्थोफिल आर ऑल्सो कॉल्ड ॲज कॅरोटिनॉल्स. ओके, झॅन्थोफिलला आपण काय म्हणतो? दुसरा कॅरोटिनॉल्स. ओके, कॅरोटिनॉइड्सचे दोन टाइप, कॅरोटीन्स अँड झॅन्थोफिल्स. आता बघा क्लोरोफिल, पहिल्यांदा क्लोरोफिल आपण बघूया एक एक आता प्रत्येक टाइप. क्लोरोफिल कसं आहे? ग्रीन पिगमेंट आहे. क्लोरोफिल्स आर मॅग्नेशियम पॉर्फिरिन कंपाऊंड्स. ओके, बघा इथं आला मॅग्नेशियमचा संबंध. क्लोरोफिल मध्ये महत्वाचा कुठला एलिमेंट आहे? तर मॅग्नेशियम. नोट डाऊन करून ठेवा. क्लोरोफिल्स आर मॅग्नेशियम पॉर्फिरिन कंपाऊंड्स. म्हणजे क्लोरोफिलचा महत्वाचा कॉन्स्टिट्यूट कुठला एलिमेंट आहे? तर मॅग्नेशियम. ओके, देन बघा द पॉर्फिरिन रिंग, जी काही रिंग आहे, ओके, जी काही रिंग आहे क्लोरोफिलची, कन्सिस्ट ऑफ 4 पायरॉल रिंग्स. त्यामध्ये 4 पायरॉल रिंग्स असतात विच आर जॉइंटेड टुगेदर बाय कार्बन हायड्रोजन ब्रिजेस. म्हणजे कार्बन हायड्रोजन बॉन्ड्स न त्यांचं लिंकेज असतं एकमेकांबरोबर. देन लॉंग चेन कार्बन ॲटम्स आर कॉल्ड ॲज अ फायटॉल चेन इज अटॅच्ड टू द पॉर्फिरिन रिंग ॲट पॉर्फिरिन रिंग ऑफ. म्हणजे काय आहे यात की लॉंग चेन असतात, कार्बनच्या अशा लॉंग चेन्स असतात, जसं की हायड्रोकार्बनचं असतं आपण बघितलं, अल्किन, अल्केन, अल्काइन्स आपण शिकलोय 11वी-12वीत. तर त्या पद्धतीने कसं असते, त्याचं स्ट्रक्चर असते, लॉंग चेन्स असतात आणि त्याचं रिंग फॉर्मेशन तयार झाले असते. ओके, जशा पद्धतीने अरोमॅटिक कंपाऊंड्स असतात, ओके, तशा पद्धतीने काय झालेले असते, त्यांची रिंग तयार झालेले असते. देन आता बघा the chemical structure of chlorophyll A and chlorophyll B are well established. म्हणजे केमिकल फॉर्म्युला आपण त्याचा फाइंड आउट केलाय, क्लोरोफिल ए चा आणि क्लोरोफिल बी चा. तर बघा काय आहे, तर मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ क्लोरोफिल ए किती आहे बघा, C55 H72 O5 N4 आणि Mg. ओके, म्हणजे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि मॅग्नेशियम. ओके, हे 5 एलिमेंट प्रेझेंट आहे. ओके, हे महत्वाचं आहे बघा. क्लोरोफिल ए चा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय? C55 H72 O5 N4 Mg. ओके, हे क्लोरोफिल ए चा. आणि क्लोरोफिल बी चा काय आहे बघा, C55 H70 O6 N4 आणि Mg. बघा इथं आता डिफरन्स काय आहे या दोन्हीतला, तर बघा क्लोरोफिल ए मध्ये काय आहेत, 2 हायड्रोजन मॉलिक्युल्स काय आहेत, जास्त आहेत. बरोबर, 2 हायड्रोजन मॉलिक्युल्स क्लोरोफिल ए मध्ये जास्त आहेत. आणि बघा 1 ऑक्सिजन मॉलिक्युल क्लोरोफिल बी मध्ये जास्त आहे. लक्षात, हायड्रोजन मॉलिक्युल्स कुठे जास्त आहेत, क्लोरोफिल ए मध्ये 2 आणि ऑक्सिजन मॉलिक्युल क्लोरोफिल बी मध्ये जास्त आहे. म्हणजे फक्त H2O चा डिफरन्स आहे बघा, म्हणजे 2 हायड्रोजन मॉलिक्युल आणि 1 ऑक्सिजन, ह्या H2O चा फक्त डिफरन्स आहे या दोन्हींमध्ये, लक्षात ठेवा. ओके, बारकाईने जर बघितलं आपण तर H2O मॉलिक्युलचा फक्त या दोन्ही डिफरन्स आहे. ओके, देन बघा बोथ ऑफ देम कन्सिस्ट ऑफ मॅग्नेशियम फॉर्फिरिन हेड्स, म्हणजे रिंग असते, मॅग्नेशियम कंटेनिंग रिंग असते त्यामध्ये. देन बघा the two chlorophylls differs because in chlorophyll B there is carbon hydrogen oxygen group instead of CH3 group. म्हणजे काय होतं, 2 क्लोरोफिल्स आहेत, कशाने डिफर्स आहेत, क्लोरोफिल बी मध्ये काय आहे तर CHO ग्रुप प्रेझेंट आहे. ओके, CHO ग्रुप प्रेझेंट आहे आणि इन्स्टेड ऑफ CH3, म्हणजे CH3 च्या ऐवजी CHO ग्रुप प्रेझेंट आहे त्यामुळे. ऍट द थर्ड कार्बन ऍटम, म्हणजे थर्ड कार्बन ऍटमला, तिसऱ्या कार्बन ऍटमला काय CHO ग्रुप प्रेझेंट आहे इन्स्टेड ऑफ CH3 ग्रुप. इन CH3 कशात असतोय, क्लोरोफिल ए मध्ये, आणि बी मध्ये काय असते, CHO ग्रुप. देन बघा क्लोरोफिल इज फॉर्मड फ्रॉम फायटोक्लोरोफिल, प्रोटोक्लोरोफिल, क्लोरोफिल इन लाईट. ओके, प्रोटोक्लोरोफिल इन लाईट फॉर्म होतं क्लोरोफिल. देन प्रोटोक्लोरोफिल लॅक्स 2H atoms, 2 हायड्रोजन atoms लॅक्स असतात.
1 ॲट इच 7th अँड 8th कार्बन ॲटम, म्हणजे 7व्या आणि 8व्या कार्बन ॲटमला लॅक असतो, 2 हायड्रोजन ॲटम्स. ओके, हे काही एवढं महत्वाचं नाही, एवढं डिटेल नाही जाणार तुम्हाला, फक्त महत्वाचं असावं माहिती तुम्हाला. देन बघा कॅरोटिनॉइड्स. आता आपण काय बघितलं, क्लोरोफिल बघितलं. त्यातलं महत्वाचं काय लक्षात ठेवायचं की क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी चा मॉलिक्युलर फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. देन बघा कॅरोटिनॉइड्स, सेकंड वन, येलो और ऑरेंज पिगमेंट आपण त्याला म्हणतो. त्यात आता बघा कॅरोटीन्स. कॅरोटीन्स आर हायड्रोकार्बन्स विथ मॉलिक्युलर फॉर्म्युला C40H56. बघा कॅरोटीनचा काय आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला C40H56 आणि झॅन्थोफिलचा काय आहे C40H56O2. बघा C40H52 अँड O2. ओके, फक्त काय झालं यामध्ये झॅन्थोफिल मध्ये 2 ऑक्सिजन मॉलिक्युल्स, ओके, O2 फक्त ऍड झालेला आहे, बाकी सेम स्ट्रक्चर आहे. लक्षात. मग कॅरोटीन मुळे कोणता कलर येतो, तर ऑरेंज कलर येतो. ओके, कॅरोट वगैरे आपण खातो ना, गाजरी, त्यामुळे ते ऑरेंज जो कलर असतोय तो कशामुळे असतोय, कॅरोटीन मुळे. ओके, आणि झॅन्थोफिल मुळे कोणता कलर येतो, तर येलो कलर येतो. ओके, झॅन्थोफिल मुळे कोणता कलर येतो, तर येलो, आणि कॅरोटीन मुळे ऑरेंज कलर येतो. देन बघा आता फायकोबिलिन्स ऍट द लास्ट, फायकोबिलिन्स तिसरं. बघा फायकोबिलिन्स, रेड अँड ब्लू पिगमेंट्स. ओके, देन दिस ऑल्सो contains 4 pyrrole rings but lack magnesium and phytol chain. बघा यामध्ये काय आहे, फायकोबिलिन्स मध्ये मॅग्नेशियम प्रेझेंट आहे का, तर नाही, फक्त मॅग्नेशियम कुठं प्रेझेंट आहे, क्लोरोफिल मध्ये. ओके, क्लोरोफिल मध्ये फक्त मॅग्नेशियम प्रेझेंट आहे, इतर ठिकाणी तो प्रेझेंट नाही. फायकोबिलिन मध्ये मॅग्नेशियम आणि फायटॉल चेन, जी कार्बनची चेन होती, सिरियल चेन अशी, ती यामध्ये प्रेझेंट नाही फायकोबिलिन मध्ये. ओके, तर रेड कलर कशामुळे येतो, तर फायको इरिथ्रिन. ओके, फायको इरिथ्रिन मुळे का रेड कलर. ओके, आणि फायकोझॅन्थिन मुळे काय ब्लू कलर येतो. ओके, फायको इरिथ्रिन मुळे रेड आणि फायकोझॅन्थिन मुळे ब्लू कलर. देन बघा लोकेशन आहे, कसं कसं आहे बघायचं, म्हणजे लोकेशन कुठं आहे क्लोरोप्लास्टचं, तर बघा द फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आर लोकेटेड इन ग्रॅना पोर्शन्स ऑफ द क्लोरोप्लास्ट. आपण बघितलं कुठं आहे महत्वाचं, ग्रॅना, कारण लाईट रिएक्शन कुठं होतात ऑकर, ग्रॅना मध्ये. दे आर प्रेझेंट इन द थॅलाकॉइड मेम्ब्रेन और मेम्ब्रेन ऑफ ग्रॅना लॅमेली. थॅलाकॉइड मेम्ब्रेन मध्ये ते प्रेझेंट असतात क्लोरोप्लास्ट. द मेम्ब्रेन ऑफ थॅलाकॉइड इज मेड अप ऑफ प्रोटीन्स अँड लिपिड्स, म्हणजे लिपोप्रोटीन्स मधून बनलेली असते ती थॅलाकॉइड मेम्ब्रेन आहे जी. बघा, और मेम्ब्रेन कन्सिस्ट ऑफ बोथ लिपिड लेयर अँड प्रोटीन लेयर. The hydrophilic heads of chlorophyll molecules remain embedded in the protein layer, while lipophilic phytol tail in the lipid layer. Okay. Then other pigments are thought to be present along with chlorophyll molecules. Okay, chlorophyll molecule बरोबर अजून सुद्धा पिगमेंट्स प्रेझेंट असतात. आता यात बघा दिलंय आपल्याला डिस्ट्रीब्युशन कसं कसं. ओके, क्लोरोफिल हे कशात असते, ऑल फोटोसिंथेसाइजिंग प्लांट्स एक्सेप्ट बॅक्टेरिया. ओके, क्लोरोफिल हे कशात प्रेझेंट असते, तर ऑल फोटोसिंथेटिक प्लांट्स जे आहेत त्यामध्ये प्रेझेंट असते. देन क्लोरोफिल बी हायर प्लांट्स आणि ग्रीन अल्गे मध्ये. बघा क्लोरोफिल बी कशामध्ये प्रेझेंट असते, तर हायर प्लांट्स अँड ग्रीन अल्गे मध्ये. देन क्लोरोफिल सी कशामध्ये प्रेझेंट आहे, डायटम्स अँड ब्राऊन अल्गे. ओके, डायटम्स जे आहेत आणि ब्राऊन अल्गे यामध्ये ते प्रेझेंट असतात. क्लोरोफिल डी कशामध्ये प्रेझेंट आहे, तर रेड अल्गे मध्ये. देन बॅक्टेरियल क्लोरोफिल्स बघा, पर्पल आणि ग्रीन बॅक्टेरियामध्ये बॅक्टेरियल क्लोरोफिल ए बी सी डी आणि ई प्रेझेंट आहेत. हे झालं क्लोरोफिलचं. ओके, त्यानंतर बघा आपण कॅरोटिनॉइड्स कशामध्ये प्रेझेंट आहेत, कॅरोटीन अल्फा अँड बीटा, हायर प्लांट्स अँड अल्गे मध्ये प्रेझेंट आहेत. ओके, कॅरोटीन्स अल्फा अँड बीटा. आता आपण आपल्याला माहित आहे का, तुम्हाला कुणाला माहित आहे की बघा आपण बीटा कॅरोटीन वापरून एक म्हणजे राईस व्हरायटी डेव्हलप केल्या, त्याला काय म्हणतात माहित आहे का, म्हणजे आपण काय केलंय ट्रान्सजेनिक मेथड वापरून. ओके, ट्रान्सजेन म्हणजे काय, गोल्डन राईस सर.
व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा, गोल्डन राईस असा राईस आहे की ज्यामध्ये काय केलंय आपण अल्फा म्हणजे अल्फा, ओके, बीटा कॅरोटीन, सॉरी, बीटा कॅरोटीन काय केलाय आपण ट्रान्सजेनिक मेथडद्वारे इन्सर्ट केलाय. ओके, त्यामुळे काय झालंय, त्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू आहे, ओके, न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू काय झाल्या, इन्क्रीज झाल्या. लक्षात असू द्या, गोल्डन राईस, ओके, बीटा कॅरोटीन युक्त आहे. देन झॅन्थोफिल्स कशात असतात, हायर प्लांट्स आणि अल्गेमध्ये प्रेझेंट आहेत. देन ल्युटीन ग्रीन लिव्ह्ज आणि ग्रीन अँड रेड अल्गेमध्ये प्रेझेंट आहे, ल्युटीन हे कॅरोटीनॉइड्स. देन वायोलोझॅन्थिन ग्रीन लिव्ह्ज मध्ये प्रेझेंट आहे, फिकोझॅन्थिन ब्राऊन अल्गेमध्ये प्रेझेंट आहे. ओके, म्हणजे त्यांचं डिस्ट्रीब्युशन दिलंय की म्हणजे कोणकोणते पिगमेंट्स आहेत आणि कशात प्रेझेंट आहेत ते. आता फायकोबिलिन्स बघा, फायकोसायनिन्स म्हणजे काय, ब्लू ग्रीन अल्गे. ओके, फायकोसायनिन हे कशात प्रेझेंट आहे, पिगमेंट ब्लू ग्रीन अल्गेमध्ये, जनरली ब्लू ग्रीन अल्गेमध्ये असते. आणि फायको इरिथ्रिन असते, ते कशात असते, तर रेड अल्गेमध्ये असते, इरिथ्रिन. ओके, म्हणजे रेड, फायको इरिथ्रिन हे रेड अल्गेमध्ये असते आणि फायकोसायनिन हे जनरली ब्लू ग्रीन अल्गेमध्ये असते. हे विचारतात बघा, रेड अल्गे कंटेन विच ऑफ द फॉलोइंग पिगमेंट, तर फायको इरिथ्रिन. आणि ब्लू अल्गी कंटेन्स फॉलोइंग, म्हणजे कोणकोणते कुठलं पिगमेंट असते त्यात, तर फायकोसायनिन. आणि ॲलोफायकोसायनिन मध्ये काय, बोथ असतात, म्हणजे ब्लू ग्रीन मध्ये आणि रेड अल्गेमध्ये ॲलोफायकोसायनिन, म्हणजे दोन्ही पण. ओके, हे झालं महत्वाचं काय की आपण पिगमेंट्स बघितले वेगवेगळे, क्लोरोफिल, कॅरोटीनॉइड्स आणि फायकोबिलिन पिगमेंट्स, याचे रोल, त्याचे मॉलिक्युलर फॉर्म्युला, ओके, कशामुळे कोणता कलर येतो हे महत्वाचं माहित असू द्या. ओके, समजलं नाही, समजतंय ना शिकवल्याला मी? येस सर. Yes, sir. हो, जर समजत नसेल वगैरे तर विचारायचं बिंदास, म्हणजे असं काय आहे तसं. तर आपण बघितलं वेगवेगळे पिगमेंट्स वगैरे कसे कसे आहेत, त्यांचा रोल काय आहे. क्लोरोफिलचं काय आहे, ग्रीन कलर. कॅरोटीनॉइड्स मध्ये दोन आहेत, कॅरोटीन्स अँड झॅन्थोफिल्स. कॅरोटीन्स मुळे कोणता कलर येतो, ऑरेंज कलर. झॅन्थोफिल मुळे कोणता येतो, तर येलो कलर. फायकोबिलिन्स मध्ये दोन आहेत, फायकोसायनिन आणि फायको इरिथ्रिन. फायकोसायनिन मध्ये कशात असते, ब्लू ग्रीन अल्गेमध्ये. ब्लू कलर ब्लू ग्रीन अल्गेला कशामुळे येतो, तर फायकोसायनिन मुळे. आणि रेड कलर रेड अल्गेमध्ये कशामुळे येतो, तर फायको इरिथ्रिन मुळे. ओके, हे झालं पहिला कंपोनंट, क्लोरोफिल. आता आपण बघा दुसरं बघूया एक कंपोनंट. आता महत्वाचं काय आहे त्यामध्ये आपण बघितलेलं की लाईट. ओके, महत्वाचं आहे, फोटोसिंथेटिक प्रोसेस किंवा फोटोसिंथेटिक रिएक्शन ऑकर होण्यासाठी लाईट हा महत्वाचा कंपोनंट आहे. तर तो कसा बघा, द चीफ सोर्स ऑफ लाईट एनर्जी फॉर फोटोसिंथेसिस सन. ओके, फोटोसिंथेसिस साठी लाईटचा सोर्स काय आहे महत्वाचा, सन आहे. ओके, त्यानंतर बघा, द सोलार रेडिएशन और सोलार एनर्जी पास थ्रू द स्पेस अँड रीच द अर्थ इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. ओके, लाईट ही कशाच्या माध्यमातून पास आउट होत असते, तर इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मध्ये ती ट्रान्सफर होत असते. ओके, देन बघा, विथ व्हॅराईंग वेव्हलेन्स, म्हणजे त्याची तरंग लांबी असत्या, म्हणजे प्रत्येक कलरची आपण डिफाईन केलेलं आहे. ओके, प्रत्येक कलरची आपण तरंग लांबी काय आहे, डिफाईन आहे, वेगवेगळे. ओके, या वेगवेगळ्या लाईटच्या तरंग लांबीमुळे आपल्याला काय होतात, डिफरंट कलर फॉर्मेशन होत असते. ओके, डिफरंट कलर फॉर्मेशन कशामुळे होतं, डिफरंट लाईटचं काय, डिफरंट वेव्हलेन्स आहेत, त्या डिफरंट वेव्हलेन्समुळे काय होतात, कलरचं प्रोडक्शन होत असते. त्याच्यामुळे आपल्याला रेनबो असेल किंवा वेगवेगळे कलर जनरेशन असतील, ओके, ते आपल्याला यामुळे पाहायला मिळतं. त्यानंतर बघा, द व्हेरियस पोर्शन्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आर गॅमा रेज. गॅमा रेज असतात, अल्ट्राव्हायोलेट रेज असतात, देन विजिबल रेज असतात, इन्फ्रारेड. अशा पद्धतीने काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम असतात, ऑन द बेसिस ऑफ कशाच्या, तर वेव्हलेंथच्या. ओके, वेव्हलेंथच्या बेसिस वरती आपण गॅमा रेची कमी आणि त्यानंतर हळूहळू हळूहळू काय होत असते, वेव्हलेंथ काय होत असते, वाढत जाते. देन बघा पुढचं, आता ह्यामध्ये काय महत्वाचं काय आहे,
की जनरली जे फोटोसिंथेसिस ऍक्टिव्ह होतं बघा, जनरली जे फोटोसिंथेटिक प्रोसेस जे ऍक्टिव्ह होते ती वेव्हलेंथ आपल्याला इथं म्हणजे आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. मग ती कोणती आहे वेव्हलेंथ, कोणती रेंज आहे वेव्हलेंथची? ओके, तर 400 ते 700 नॅनोमीटर. बघा, 400 ते 700 नॅनोमीटर ही जी काय वेव्हलेंथ आहे, ओके, बघा काळजीपूर्वक, 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर पर्यंत जी काही वेव्हलेंथ आहे लाईटची ती कशी आहे, फोटोसिंथेसिस प्रोसेस होण्यासाठी महत्वाची आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, विजिबल लाईट सुद्धा म्हणतो किंवा फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रेडिएशन सुद्धा म्हणतो. ओके, इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह, फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रेडिएशन किंवा विजिबल लाईटची वेव्हलेंथ किती आहे, तर 400 नॅनोमीटर पासून ते 700 नॅनोमीटर पर्यंत. ओके, आपल्याला दिलंय की 280 नॅनोमीटर पासून 1000 नॅनोमीटर पर्यंत कशी वेव्हलेंथ वाढत गेल्या. गॅमा रे मध्ये काय आहे, बिलो 280, त्यानंतर 280 ते 390 कशात आहे, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन, त्यानंतर ब्लू लाईट, ग्रीन लाईट आणि रेड लाईट, हे काय विजिबल लाईट आपण त्याला म्हणतो. ओके, ही जी काही लेंथ आहे बघा, 400 नॅनोमीटर पासून सुरू झाल्या ती 700 नॅनोमीटर पर्यंत आहे. ही काही जी लेंथ आहे त्याला आपण विजिबल लाईट म्हणतो. ओके, किंवा पार दिलंय बघा तिथं पुढं, PAR, फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रेडिएशन आपण त्याला म्हणतो. मग हे कसे असतात, तर विबग्योर आपण शिकलोय, जे काय आपण कलर स्पेक्ट्रम बघतो. ओके, डिस्पर्शन ऑफ लाईट हा फेनॉमेनॉन तुम्ही फिजिक्स मध्ये शिकलाय 11वी-12वीला, किंवा इंद्रधनुष्य रेनबो शिकलाय. म्हणजे त्यामध्ये जे डिस्पर्शन आपण होतो म्हणतो, म्हणजे एखादी व्हाईट लाईट सूर्यकिरण आलं आणि एखाद्या प्रिझम किंवा दुसऱ्या मीडियम मधून पास झालं तर त्याचं डिस्पर्शन होतं, म्हणजे सेपरेशन होतं कलर कंपोनंट मध्ये. एका लाईटचं वेगवेगळ्या 7 कंपोनंट मध्ये डिस्पर्शन होतं. मग ते कसं असते, विबग्योर, VIB, व्हायोलेट, इंडिगो, ब्लू, ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड अशा पद्धतीने असते. मग ह्यात काय होतं, तर सगळ्यात जास्त कशाची आहे वेव्हलेंथ, तर रेड लाईटची आहे बघा, 700 नॅनोमीटर असते. ओके, रेड लाईटची सगळ्यात जास्त काय वेव्हलेंथ आहे. त्यामुळे काय होतं, लिस्ट डिफेक्ट होतो. म्हणजे जर जेव्हा लाईट रेज पास होतात तेव्हा लिस्ट डिफ्लेक्शन, म्हणजे लिस्ट डायरेक्शन डिफ्लेक्शन, सॉरी, लिस्ट डिफ्लेक्शन हे कुठल्या कलरचं होत असतंय, रेड लाईटचं होत असतं. म्हणजे रेड लाईट बऱ्यापैकी सरळच पास आउट होतात. तर सगळ्यात जास्त कशाचं होतं, तर व्हायोलेट, 1 नंबरचा बघा, व्हायोलेट जो आहे, कारण त्याची वेव्हलेंथ कशी आहे, कमी आहे, त्याच्यामुळे त्याचं डिफ्लेक्शन हे जास्त प्रमाणात होत असते. ओके, महत्वाचं काय यातलं, फक्त 400 ते 700 नॅनोमीटर ही वेव्हलेंथ लक्षात ठेवा तुम्ही, कारण ही फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रेडिएशन्स आहेत. बाकीच काही एवढं हे नाही त्यातलं. आता बघा, ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा दिलेत वेगवेगळे, कसे होतात, डिफरंट वेव्हलेंथ्स असतात. आपण बघितलं आता इन द ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम. तर कोणते आहेत बघा, द ऍब्सॉर्प्शन पीक क्लोरोफिल AR 410, 660, क्लोरोफिल बी मध्ये कोणते आहेत, 452 आणि 642. हे काय दिले आहेत, वेव्हलेंथ्स दिले. ह्या वेव्हलेंथ्सला काय होतंय, तर मॅक्झिमम लाईट एनर्जीच काय होतंय, ऍब्सॉर्प्शन होतंय. ओके, क्लोरोफिल द्वारे हे दिले ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा. ओके, क्लोरोफिलचा. ग्राफच्या माध्यमातून दिले बघा, क्लोरोफिल A आणि क्लोरोफिल B चा ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम किती ते किती आहे, किती वेव्हलेंथला काय होतं, क्लोरोफिल काय करतं, लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब करून घेतं, हे दाखवलंय. आता बघा पुढचा फेनॉमेनॉन आहे, ट्रान्सफर ऑफ लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब बाय ऍक्सेसरी पिगमेंट्स टू क्लोरोफिल A. ओके, आता हे नवीन आलं बघा, ऍक्सेसरी पिगमेंट्स म्हणजे काय. ओके, all pigments except chlorophyll A are called as accessory pigments or antenna pigments. बघा डेफिनेशन आली इथं, what is accessory pigment. accessory pigment म्हणजे काय, तर जे असे पिगमेंट की अदर दॅन क्लोरोफिल ए सोडून जे बाकीचे काही पिगमेंट्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो, ऍक्सेसरी पिगमेंट और अँटेना पिगमेंट्स म्हणतो. मग बघा, द लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब बाय ऍक्सेसरी पिगमेंट्स, मग असे ऍक्सेसरी पिगमेंट्स क्लोरोफिल मध्ये प्रेझेंट असणार आहेत. मग ते काय करतात की लाईट एनर्जी आलेली, लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब करून घेतात. ओके,
अँड देन इट ट्रान्सफर टू द क्लोरोफिल ए मॉलिक्यूल. आणि त्यानंतर ते काय करतात, ऍब्सॉर्ब केलेली लाईट एनर्जी आहे ते कोणाला ट्रान्सफर करतात, तर क्लोरोफिल ए मॉलिक्यूलला ट्रान्सफर करतात. देन द ट्रान्सफर ऑफ लाईट एनर्जी फ्रॉम ॲसेसरी पिगमेंट टू क्लोरोफिल ए इज कॉल्ड ॲज रेझोनन्स ऑर फॉस्टर ट्रान्सफर आपण म्हणतो त्याला. ओके, रेझोनन्स म्हणजे काय, ते एक्साइट कराय बघतं. क्लोरोफिल हे स्वतःची एनर्जी ऍब्सॉर्ब करतंयच. ओके, स्वतः काहीतरी एनर्जी ऍब्सॉर्ब करणारच, पण जे ऍसेसरी पिगमेंट्स आहेत ते काय करतात, ते पण एनर्जी ऍब्सॉर्ब करून ते कुणाला ट्रान्सफर करतात, तर क्लोरोफिल ए ला परत ट्रान्सफर करतात. त्यामुळं काय होतंय, क्लोरोफिल ए मध्ये अगोदर एनर्जी आहेच, पण या ऍसेसरी पिगमेंटनं सुद्धा लाईट एनर्जी प्रोव्हाइड केल्यामुळं त्याची एनर्जी काय होत्या, वाढत्या. त्यामुळे काय होतं, एक्साइट होतो. क्लोरोफिल ए मॉलिक्यूल काय होतो, एक्साइट होतो. आणि परत आपण मग शिकायचं आहे की कशा पद्धतीनं एक्साइट स्टेट येते आणि एनर्जी कशा पद्धतीने क्रिएट होते या फोटोसिंथेसिस प्रोसेसमुळे. ओके, हे बेसिक त्यातला हे आहे. ओके, त्याला काय म्हणतो आपण, रेझोनन्स म्हणतो, जास्त एनर्जी प्रोव्हाइड करण्याला. ओके, देन बघा, क्लोरोफिल ए मॉलिक्यूल ऑल्सो ऍब्सॉर्ब लाईट एनर्जी डायरेक्टली. ओके, तो डायरेक्टली करतच असतोय आणि ॲसेसरी पिगमेंट सुद्धा त्याला एनर्जी प्रोव्हाइड करतात. ऍज अ रिझल्ट ऑफ ऍब्सॉर्बिंग लाईट एनर्जी द क्लोरोफिल मॉलिक्यूल गेट एक्साइटेड. ओके, त्यामुळे काय होतं, जास्त एनर्जी भेटल्यामुळं क्लोरोफिल ए मॉलिक्यूल एक्साइट होतो. देन बघा, एक्साइटेड स्टेट्स आहेत काय, ऍटम्स और मॉलिक्युल्स. ओके, तर बघा, आता बघा फ्लोरोसन्स आपण शिकलोय. फ्लोरोसन्स म्हणजे काय, आता तुम्ही बघा रात्रीचं वगैरे गाडीवरनं जात असल्यावर बघा रोडच्या कडेला वगैरे चकाकते वगैरे, त्या लाईटचा फोकस जर पडला त्या ह्याच्यावर फ्लोरोसन्स पिगमेंट वरती किंवा फ्लोरोसन्स जे काही बोर्ड वगैरे लावले, तर काय होतं बघा, चकाकतं एकदम. ओके, ते कशाला, आपल्याला डायरेक्शन वगैरे रात्रीचं हे करावं, ओके, दिसावं म्हणून ते लावलेलं असतंय, त्याला आपण फ्लोरोसन्स म्हणतो. पण दुसरी एक टर्म आहे बघा, फॉस्फोफ्लोरोसन्स. ओके, फॉस्फोरन्स किंवा फॉस्फोफ्लोरोसन्स आहे. ओके, त्यामुळे ह्यामध्ये काय असतोय, तर फॉस्फरस असतोय. तर फॉस्फरस काय होतं, इव्हन इन द डार्क, बघा जेव्हा एखादी लाईट रे सुद्धा नसेल प्रेझेंट, त्यावेळी सुद्धा काय करतो, आपल्याला ते फ्लोरोसन्स दाखवतो, फॉस्फोफ्लोरोसन्स. ओके, म्हणून या टर्म महत्वाच्या आहेत बघा. फ्लोरोसन्स म्हणजे काय, जेव्हा एखादी लाईट रेज त्यावरती ऑब्जेक्ट वरती पडते त्यावेळेस ते काय करतो, इमिट करतो फ्लोरोसन्स, त्याला फ्लोरोसन्स. आणि फॉस्फोफ्लोरोसन्स मध्ये काय होतं, इव्हन इन द डार्क, म्हणजे एखादी लाईट रेज सुद्धा पडली, लाईट रेज जरी नसली प्रेझेंट तरी सुद्धा तो ऑब्जेक्ट काय होतो, फ्लोरोसन्स दाखवतो. ओके, ह्या दोन टर्म. आता बघा ह्यात दिले काय, द नॉर्मल स्टेट ऑफ क्लोरोफिल मॉलिक्युलर ॲटम इज कॉल्ड एज ग्राउंड स्टेट. ओके, ग्राउंड स्टेटला आहे म्हणजे काय, खाली आहे नॉर्मल स्टेटला. देन बघा, वेन इलेक्ट्रॉन ऑफ मॉलिक्यूल ऑफ ॲटम ऍब्सॉर्ब क्वांटम ऑफ लाईट. ओके, मॉलिक्यूलनं काय करते, परत एनर्जी हळूहळू ऍब्सॉर्ब करायला लागलंय, त्यामुळे काय होणार आहे, त्याची एनर्जी इन्क्रीज होणार आहे. ओके, त्याला काय म्हणणार आपण, एक्साइटेड सेकंड और सिंगल स्टेट म्हणतो आपण त्याला. ओके, त्याच्या पुढची स्टेट, ग्राउंड स्टेटला काहीच नाही केलं, पुढे काय केलं तो, थोडंफार एनर्जी ऍब्सॉर्ब करून घेतली, त्या स्टेटला आपण काय म्हणणार, एक्साइटेड सेकंड सिंगल स्टेट म्हणणार. ओके, एक्साइटेड सेकंड सिंगल स्टेट. दिस स्टेट इज अनस्टेबल अँड हॅज अ लाईफ टाइम ऑफ 10⁻⁻12 सेकंड्स. बघा, अनस्टेबल आहे स्टेट म्हणजे एक्साइटेड सेकंड सिंगल स्टेट ही कशी आहे, अनस्टेबल आहे आणि फक्त 10⁻⁻12 एवढ्या सेकंदासाठीच ते ऑकर होते. देन बघा, द इलेक्ट्रॉन कम्स टू नेक्स्ट हायर एनर्जी लेवल बाय द लॉस ऑफ सम ऑफ इट्स एक्स्ट्रा एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट. द हायर एनर्जी लेवल इज कॉल्ड एज एक्साइटेड फर्स्ट सिंगल स्टेट. बघा, आता पहिली कशी होती, ती थोडी एनर्जी होती तेव्हा एक्साइटेड सेकंड सिंगल स्टेट, पण आता काय झाले, त्याची एनर्जी वाढलेली आहे, मग त्याला काय म्हणणार आपण, एक्साइटेड फर्स्ट सिंगल स्टेट. ओके, फर्स्ट सिंगल स्टेट मध्ये आला आता. अँड ऑल्सो अनस्टेबल, त्याची ती सुद्धा स्टेट कशी असणार आहे, त्या मॉलिक्युलची अनस्टेबलच असणार आहे. देन काय होतं बघा, द सेकंड प्रोसेस आपण जे म्हणतो म्हणजे काय, आयदर लॉसिंग इट्स रिमेनिंग एक्स्ट्रा एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट और इन द फॉर्म ऑफ रेडियंट एनर्जी. द सेकंड प्रोसेस इज कॉल्ड एज फ्लोरोसन्स. म्हणजे काय करत असते, फ्लोरोसन्स म्हणजे काय, एनर्जी इमिट्स करत असते. ओके, एनर्जी इमिट्स करत असते. ज्यावेळेस आपण एखादी लाईट एनर्जी बीम पास करतो त्या सबस्टन्स वरती,
त्यावेळेस काय होतात, त्या सबस्टन्स मधले जे मॉलिक्युल्स असतात बघा, ते सबस्टन्स मधले जे मॉलिक्युल्स असतात ते एक्साइटेड स्टेट मध्ये जातात. ओके, एक्साइटेड स्टेट मध्ये जातात आणि एक्साइटेड स्टेट मध्ये गेल्यावर ते काय करतात, इमिट करतात. जे फ्लोरोसन्स आपल्याला लाईट कलर दिसतात ते काय आहे, तर एनर्जी लॉस्ट और हीट लॉस्ट बाय द सबस्टन्स. आलं लक्षात? ती काय असते, तर त्या सबस्टन्सनं लॉस केलेली हीट एनर्जी असते. ओके, देन बघा, द एक्साइटेड मॉलिक्यूल और atom may also lose its excited energy by internal conversion. इंटरनल कन्व्हर्जन मध्ये सुद्धा एनर्जी लॉस होत असते. त्याला आपण काय म्हणतो, ट्रिपलेट स्टेट असतात. त्याच्या पुढची स्टेट काय, ट्रिपलेट स्टेट. हे काय एवढं म्हणजे इम्पॉर्टंट नाही. ओके, आता बघा इथं फॉस्फोफ्लोरोसन्स दाखवलाय. बाय लॉसिंग एक्स्ट्रा एनर्जी इन द फॉर्म ऑफ रेडियंट एनर्जी, phosphorescence and the chlorophyll molecule emit phosphorescent light even after the incident radiant light is cut off. बघा एखादा म्हणजे आपण बघितलं बीम, लाईट रेचा बीम जरी नसला प्रेझेंट त्यावेळी सुद्धा काय करतं, फॉस्फोरसन्स काय लाईट एनर्जी इमिट करतं. देन बघा क्वांटम रिक्वायरमेंट. आता क्वांटम एनर्जी रिक्वायरमेंट आपण म्हणतो बघा, क्वांटा वगैरे तुम्ही ऐकलं असेल, एनर्जी क्वांटम्स वगैरे. ओके, काय असतात ते स्मॉल एनर्जी पॅकेट्स असतात. म्हणजे लाईट एनर्जी काय होते, त्या पॅकेट्स मध्ये काय होत असते, म्हणजे लीफ पर्यंत येत असते. ओके, क्लोरोफिल पर्यंत येत असत्या त्या बंडलच्या फॉर्म मध्ये, इन द फॉर्म ऑफ पॅकेट्स मध्ये. त्याला आपण क्वांटम म्हणतो, क्वांटाज म्हणतो. बघा, light rays consist of tiny particles called photons and the energy carried by the photon is called as quantum. बघा, टायनी पार्टिकल्स असतात त्याला आपण काय म्हणतो, फोटॉन एनर्जी, फोटॉन. आणि त्या फोटॉननं जे एनर्जी कॅरीड केलेलं असत्या त्याला काय म्हणतो आपण, क्वांटम. ओके, द नंबर ऑफ फोटॉन्स रिक्वायर्ड टू रिलीज वन मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन इन फोटोसिंथेसिस इज कॉल्ड एज क्वांटम रिक्वायरमेंट. बघा, एक नंबर फोटॉनचा कशासाठी रिक्वायर, टू रिलीज वन मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन. एक मॉलिक्यूल ऑक्सिजन फोटोसिंथेसिस प्रोसेस मधला एक ऑक्सिजनचा मॉलिक्यूल एक्साइट किंवा रिलीज करण्यासाठी किती नंबर ऑफ फोटॉन लागतात, याला म्हटलं जातं क्वांटम रिक्वायरमेंट. ओके, देन बघा आता काय आहे यामध्ये जे काही थोडेफार रिएक्शन्स होतात. ओके, ज्यावेळेस क्वांटम एनर्जी लीफ मध्ये येते किंवा क्लोरोफिल मध्ये येते त्यावेळेस काय होतात, काही रिएक्शन्स होतात ऑकर. त्या आपल्याला आता इथं रिएक्शन दिलेले आहेत त्यांनी. ओके, कसं दिलंय बघा, तर 4H2 मॉलिक्युल त्याचं हायड्रोलिसिस होतं. म्हणजे काय होतं, लिसिस म्हणजे काय, ब्रेकडाऊन होतं. ओके, तुटतात. ओके, ब्रेकडाऊन होतात, क्लिवेज होतं त्याचं. आणि काय होतं तयार त्याचं, 4 हायड्रॉक्साइड आयन. ओके, 4 OH मायनस आयन्स आणि 4 H+ आयन्स तयार होतात. ओके, देन पुढे बघा, जे 4 OH मायनस आयन्स आहेत हायड्रोलिसिस होऊन तयार झालेले, ते काय करतात, तर 4 इलेक्ट्रॉन मॉलिक्युल्स काय करतात, 4 इलेक्ट्रॉन मॉलिक्युल्स देतात. बघा, ट्वाइस H2O प्लस O2 प्लस 4 इलेक्ट्रॉन्स. ओके, देन बघा, जे 4H+ आयन्स आहेत, जे 4H+ आयन आहेत तयार झालेले हायड्रोलिसिस मध्ये, ते काय करतात, CO2 बरोबर कंबाईन होतात आणि CH2O आणि H2O तयार करतात. म्हणजे काय, अशा पद्धतीचं काय होतं, वॉटरचं काय होतं, ब्रेकडाऊन होत असते, त्याच्यामधून एनर्जी रिलीज होत असते. या क्वांटामुळं, क्वांटा काय करतात, एनर्जी पॅकेट्स असतात, ते काय करतात, एक्साइट करतात एनर्जी क्लोरोफिल मधली. आणि त्यामधून त्यावेळेस काय होतं, जे काही वॉटर प्रेझेंट आहे त्यामधलं त्याच काय होत असते, हायड्रोलिसिस म्हणजे ब्रेकडाऊन होत असते. ओके, आता यात बघा दिलंय, वन मॉलिक्युल ऑफ ग्लुकोज आपल्याला माहित आहे किती एनर्जी असत्या, 686 किलो कॅलरी एनर्जी असत्या. ओके, बाकीचे काय एनर्जी दिलेत. एवढं महत्वाचं लक्षात असू द्या की यामध्ये काय, एक मॉलिक्युल ग्लुकोजचा किती करतो, 686 किलो कॅलरी एनर्जी जनरेट करत असतो. देन आता महत्वाचं काय, मेकॅनिझम फोटोसिंथेसिसचा. आता अतिशय महत्वाचा आहे बरं का हा पार्ट, कारण हा पार्ट बऱ्यापैकी विचारतात, बाकीचं काय तुम्हाला विचारत नाही तेवढं. म्हणजे आता कसं, लाईट दिले, लाईट मध्ये काय विचारणार तुम्हाला, की महत्वाचं ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा किंवा
विजिबल लाईट रेची रेंज काय आहे हे विचारणार. ओके, त्यानंतर इथं काय आहे की एनर्जीचं कसं हे होतंय, क्वांटम म्हणजे काय, ओके, फोटॉन्स म्हणजे काय असतात, एनर्जी पॅकेट्स असतात, टायनी पार्टिकल्स असतात आणि त्यांनी एनर्जी जे कॅरी करतात त्याला म्हटलं जातं क्वांटम एनर्जी. ओके, तर हे काय करतात की एक्साइट करायचं काम करतात. ओके, क्लोरोफिल मध्ये जे रिॲक्शन होणार आहे किंवा जे वॉटर प्रेझेंट असणार आहे तिथं, त्या वॉटरचं काय करतात, ब्रेकडाऊन करतात. का, ब्रेकडाऊन केल्यानंतर जे काही इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात, ओके, ते इलेक्ट्रॉन्स आपण परत कुठं यूज केला जातो तिथं परत, तर एनर्जी प्रोडक्शन म्हणजे एटीपी प्रोडक्शन साठी परत ते काय केले जातात, इलेक्ट्रॉनचा यूज केला जातो. ओके, म्हणून ह्या रिॲक्शन महत्वाचे आहे. त्यानंतर बघा आता मेकॅनिझम काय आहे, फोटोसिंथेसिसचं मेकॅनिझम कसं होतं, सिंपल आहे बघा, एकदम सिंपल आहे. फक्त काळजीपूर्वक जरा लक्ष द्या इथं. आता महत्वाचा पार्ट आहे, हे जर समजलं ना तुम्हाला, पुढचा सगळा चॅप्टर समजणार तुम्हाला आणि सोपा चॅप्टर आहे इथनं पुढं. आता बघा काय आहे, आता मेकॅनिझम ऑफ फोटोसिंथेसिस. तर आता बघा फोटो सिस्टीम्स दिले, म्हणजे आता 2 पिगमेंट सिस्टीम आहे. जनरली 2 पिगमेंट्स असतात बघा. फोटोसिंथेसिस म्हणजे 2 फोटो सिस्टीम्स इन्व्हॉल्व असतात. कोणकोणत्या बघा, फोटो सिस्टीम फर्स्ट आणि फोटो सिस्टीम सेकंड. फोटोस आता बघा सगळं झालंय, एक साइड झालाय एनर्जी मॉलिक्युल्स वगैरे, इलेक्ट्रॉन लिबरेट झालेला आहे. आता काय होणार आहे, पुढची प्रोसेस आपल्याला बघायची आहे, म्हणजे एनर्जी कशी तयार होते. आता ती कशात बघणार आहे आपण, तर मेकॅनिझम मध्ये. आता ह्या मेकॅनिझम मध्ये 2 पिगमेंट सिस्टीम असतात. एक असते फोटो सिस्टीम फर्स्ट किंवा पिगमेंट सिस्टीम फर्स्ट त्याला आपण म्हणतो, पीएस फर्स्ट, आणि फोटो सिस्टीम सेकंड किंवा पिगमेंट सिस्टीम सेकंड, पीएस सेकंड. आता बघा, the process associated with 2 groups of photosynthetic pigment are called as pigment system first and pigment system second. ओके, 2 सिस्टीम असतात. आता बघा यात वेव्हलेंथ ऑफ लाईट शॉर्टर दॅन 680 नॅनोमीटर, म्हणजे 680 नॅनोमीटर पेक्षा शॉर्ट वेव्हलेंथ असलेली अफेक्ट बोथ द पिगमेंट सिस्टीम्स. बघा, एखाद्या लाईटची वेव्हलेंथ ही 680 नॅनोमीटर पेक्षा जर कमी असेल तर ती कोणाला अफेक्ट करते, फोटो सिस्टीम फर्स्ट सुद्धा अफेक्ट करते आणि फोटो सिस्टीम सेकंड सुद्धा अफेक्ट करते, 680 नॅनोमीटर पेक्षा कमी वेव्हलेंथ असलेली लाईटची. आणि दुसरं बघा, वेव्हलेंथ लॉंगर दॅन 680, म्हणजे 680 पेक्षा जर लाईट रेची वेव्हलेंथ जास्त असेल तर इट अफेक्ट्स ओनली पिगमेंट सिस्टीम फर्स्ट. बघा, 680 पेक्षा कमी असली तर काय, कोणकोणते पिगमेंट्स, कोणकोणते फोटो सिस्टीम फर्स्ट आणि सेकंडला अफेक्ट करते. आणि 680च्या वर जर वेव्हलेंथ असेल तर ती काय करते, फोटो सिस्टीम फक्त फर्स्टला अफेक्ट करते. ओके, तर त्यानंतर बघा आता इन ग्रीन प्लांट्स पिगमेंट सिस्टीम फर्स्ट कंटेन्स क्लोरोफिल ए, बी अँड कॅरोटीन. बघा आता पिगमेंट फर्स्ट सिस्टीमचं कॉन्स्टिट्यूएंट्स काय आहेत, काय काय आहे त्यामध्ये प्रेझेंट, क्लोरोफिल ए प्रेझेंट आहे, क्लोरोफिल बी प्रेझेंट आहे आणि कॅरोटीन, हे 3 कॉन्स्टिट्यूएंट महत्वाचे पिगमेंट सिस्टीम फर्स्ट मध्ये प्रेझेंट आहेत. इन दिस पिगमेंट सिस्टीम अ व्हेरी स्मॉल अमाउंट ऑफ क्लोरोफिल ए ऍब्सॉर्बिंग लाईट ऍट 700 नॅनोमीटर. बघा, ह्या पिगमेंट सिस्टीम फर्स्ट मध्ये काय होतं की अतिशय कमी प्रमाणात क्लोरोफिल ए काय करतं, ऍब्सॉर्बिंग लाईट, पण किती वेव्हलेंथला, तर 700 नॅनोमीटरला. म्हणून इट इज नोन ॲज, म्हणजे P700 ही वेव्हलेंथ आहे, त्याला काय म्हटलं जातं, रिॲक्शन सेंटर ऑफ फोटोसिस्टीम फर्स्ट. बघा काय होतं, P700 म्हणजे काय, 700 नॅनोमीटर आहे. 700 नॅनोमीटर ही वेव्हलेंथ आहे लाईटची. त्या वेव्हलेंथ म्हणजे लाईटच्या वेव्हलेंथला क्लोरोफिल ए मॉलिक्यूल काय करतो, थोड्या प्रमाणात लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब करतो. मग काय होतं, त्याला काय म्हटलं जातं, इट इज द रिॲक्शन सेंटर ऑफ फोटोसिस्टीम फर्स्ट. रिॲक्शन सेंटर आहे, मग इथून आता पुढं ती रिॲक्शन चालू होणार. पण महत्वाचा रोल काय कुणाचा आहे, तर P700. ओके, P700 म्हणजे काय, 700 नॅनोमीटरची जे काय फोटोसिंथेटिक रेडिएशन आहे, वेव्हलेंथ आहे, ती काय फोटोसिस्टीम फर्स्टचा रिॲक्शन सेंटर आहे, लक्षात ठेवा. आता बघा, द पिगमेंट सिस्टीम सेकंड कंटेन्स, आता पिगमेंट सिस्टीम फर्स्ट मध्ये काय होतं, क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी आणि कॅरोटीन.
आता पिगमेंट सिस्टीम सेकंड मध्ये काय काय आहे बघा. क्लोरोफिल बी, सम फॉर्म्स ऑफ क्लोरोफिल ए, म्हणजे सम फॉर्म्स आहेत कोणकोणते. क्लोरोफिल ए 762, क्लोरोफिल ए 777 आणि क्लोरोफिल ए 679 आणि झॅन्थोपिल. म्हणजे आता लक्षात ठेवा जनरली काय डिफरन्स आहे फोटोसिस्टीम फर्स्ट आणि फोटोसिस्टीम सेकंडच्या कॉन्स्टिट्यूएंट मध्ये. फोटोसिस्टीम फर्स्ट मध्ये काय प्रेझेंट आहे, क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी अँड कॅरोटीन. आता क्लोरोफिल बी चं कॉन्स्टिट्यूएंट काय आहे, क्लोरोफिल ए आहे, क्लोरोफिल बी आहे आणि झॅन्थोपिल आहे. बघा इथं इथं डिफरन्स आहे हा, म्हणजे फोटोसिस्टीम फर्स्ट आणि फोटोसिस्टीम सेकंड मधला. ओके. अँड अ व्हेरी स्मॉल अमाउंट ऑफ स्पेशल फॉर्म ऑफ क्लोरोफिल कॉल्ड बघा P680 कॉन्स्टिट्यूट द रिएक्शन सेंटर ऑफ पिगमेंट सिस्टीम सेकंड. आता बघा पिगमेंट सिस्टीम सेकंड किंवा फोटो सिस्टीम सेकंडचा रिएक्शन सेंटर कोणता आहे, मेन सेंटर कोण आहे की जिथून रिएक्शन स्टार्ट होते, तर P680 वेव्हलेंथ. लक्षात, कारण P680 वेव्हलेंथला फोटो सिस्टीम सेकंड मधले काय करतात, पिगमेंट्स असतात ते लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब करतात. ओके. आणि तिथून पुढे काय होते, रिएक्शन स्टार्ट होते फोटोसिंथेसिस. लक्षात. मग मला कोण सांगते फोटोसिस्टीम फर्स्टचा किती आहे रिएक्शन सेंटर, 700 नॅनोमीटर. ओके. म्हणजे P700 ओके असं सांगायचं, P700. आणि फोटोसिस्टीम सेकंडचा 680. पिगमेंट सिस्टीम फर्स्ट मध्ये काय काय प्रेझेंट आहे, कॉन्स्टिट्यूट काय आहे, क्लोरोफिल ए, क्लोरोफिल हा. बी, कॅरोटीन. आणि बरोबर आहे की क्लोरोफिल ए, कॅरोटीन. क्लोरोफिल बी आणि कॅरोटीन. ओके. आणि फोटोसिस्टीम सेकंड काय आहे, सेकंडचं कॉन्स्टिट्यूट काय आहे, क्लोरोफिल ए, आणि झॅन्थोफिल. व्हेरी गुड, झॅन्थोपिल. ओके. कॅरोटीन आणि झॅन्थोपिल हे फक्त वेगळं आहे फोटोसिस्टीम फर्स्ट आणि फोटोसिस्टीम सेकंड मध्ये. हेच विचारतात बघा, हेच तुम्हाला विचारतात की ऑब्जेक्टिव्हला काय आहे, फोटोसिस्टीम फर्स्टचं रिएक्शन सेंटर काय आहे, फोटोसिस्टीम सेकंडचं रिएक्शन सेंटर काय आहे, याच्या बाहेर काय नाही. परत फोटोसिस्टीम फर्स्ट आणि फोटोसिस्टीम सेकंडच्या कॉन्स्टिट्यूएंट मध्ये डिफरन्स काय आहे, फर्स्ट मध्ये कॅरोटीन आहे तर सेकंड मध्ये झॅन्थोपिल आहे. हेच विचारतात, दुसरं काय यात विचारण्यासारखं आहे. म्हणून हे बेसिक हे जर समजलं ना तुम्हाला, फोटोसिंथेसिस चॅप्टर व्यवस्थित म्हणजे क्लिअर झाला तुमचा इथे. ओके. त्यानंतर बघा, द टू पिगमेंट सिस्टीम फर्स्ट अँड सेकंड आर इंटरकनेक्टेड बाय प्रोटीन कॉम्प्लेक्स कॉल्ड एज सायटोक्रोम B6 म्हणजे F कॉम्प्लेक्स त्याला आपण म्हणतो. बघा आता ह्या दोन पिगमेंट सिस्टीम्स आहेत कोणकोणत्या, फोटोसिस्टीम फर्स्ट आणि फोटोसिस्टीम सेकंड. ह्या प्रोटीन कॉम्प्लेक्सनं बघा, प्रोटीन एका कॉम्प्लेक्सनं इंटरकनेक्टेड आहेत म्हणजे एकमेकांना कनेक्टेड आहेत, जॉईंटेड आहेत. त्याला काय म्हणतो आपण बघा, सायटोक्रोम B6 किंवा त्याला F कॉम्प्लेक्स आपण म्हणतो. ओके. प्रोटीन कॉम्प्लेक्स आहे त्यालाच आपण कसलं कॉम्प्लेक्स, F कॉम्प्लेक्स सुद्धा म्हणतो किंवा सायटोक्रोम B6 कॉम्प्लेक्स सुद्धा म्हणतो. महत्वाचा ऑब्जेक्टिव्ह बघा, the two pigment system photosystem first and photosystem second are interconnected by protein complex known as cytochrome B6 complex or F complex. Okay. Then the other intermediate components of electron transport chain म्हणजे ETS chain आपण म्हणतो. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनचे काय आहेत, प्लास्टोक्विनोनाइन आणि प्लास्टोसायनिन. हे तुम्हाला पुढे येईल. ओके. जे सायकलिक आणि नॉन सायकलिक ट्रान्सफर आहे, सायक्लिक फॉस्फोरायलेशन आहे, त्यामध्ये तुम्हाला ते कन्सेप्ट येईल. इथं फक्त महत्वाचं लक्षात ठेवा की फर्स्ट आणि सेकंडचं इंटरकनेक्शन कशामुळे होतं, सायटोक्रोम B6 मुळे. नोट डाऊन करून ठेवा, हे जे पॉईंट सांगतोय ना बारीक सारीक, परत तुम्ही अभ्यास करताना काय करायचं, फक्त हेच वाचायचं, हेच वाचून फक्त तिथं लिहायचंय. आता तुम्हाला विचारलं, समजा ब्रॉड आन्सरला विचारला, एक्सप्लेन मेकॅनिझम ऑफ फोटोसिंथेसिस, काय करणार तुम्ही, असं लिहिणार सगळं. फोटोसिस्टीम फर्स्ट मध्ये काय असतात, जे महत्वाचं पार्ट आहे तेच लिहायचं. रिएक्शन सेंटर काय आहे, कॉन्स्टिट्यूट काय आहे त्याचं रिएक्शन, परत फोटोसिस्टीम सेकंड काय आहे त्याचं कॉम्पोनंट्स काय आहेत. ओके. ते कशाने कनेक्टेड असतात. झालं, हे झालं त्याचं मेकॅनिझम म्हणजे फोटोसिस्टीम मध्ये.
देन बघा पुढचं बघा आता द लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब्ड बाय अदर पिगमेंट इज युजली ट्रॅप्ड बाय P700 अँड P700 फॉर्म्स ऑफ क्लोरोफिल ए विच अलोन टेक्स पार्ट इन फोटोकेमिकल रिएक्शन. देन बघा पिगमेंट सिस्टीम फर्स्ट म्हणजे PS1 आपण त्याला म्हणतो. कॉम्प्लेक्स कन्सिस्ट ऑफ 200 क्लोरोफिल्स, 500 कॅरोटिनॉइड्स अँड अ मॉलिक्यूल ऑफ क्लोरोफिल ए. ओके, बघा पिगमेंट सिस्टीम फर्स्ट मध्ये काय काय असतंय? 200 क्लोरोफिल मॉलिक्युल्स असतात, 50 कॅरोटिनॉइड्स असतात आणि एक मॉलिक्यूल असतो कशाचा? क्लोरोफिल ए चा, की जो काय करतो? किती वेव्हलेंथला लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब करतो? तर 700 नॅनोमीटरला, बरोबर. म्हणून आपण त्याला P700 किंवा फोटोसिस्टीम फर्स्टचा रिएक्शन सेंटर म्हणतो. आणि ओके, आता पिगमेंट सिस्टीम सेकंड मध्ये काय असतात? त्यात पण 200 क्लोरोफिल असतात, 50 कॅरोटिनॉइड्स असतात आणि अ मॉलिक्यूल ऑफ क्लोरोफिल क्लोरोफिल ऍब्सॉर्बिंग लाईट ऍट अ 680 नॅनोमीटरला. ओके, रिएक्शन सेंटर काय फोटोसिस्टीम सेकंडचं? 680 नॅनोमीटर, त्याला आपण P780 म्हणतो. ओके, दिस कन्स्टिट्यूट द रिएक्शन सेंटर ऑफ पिगमेंट सिस्टीम सेकंड. ओके, हे झालं फोटोसिस्टीम्स. 2 टाईपच्या फोटोसिस्टीम्स आपण व्यवस्थितरित्या बघितलं. ओके, रिएक्शन सेंटर बघितलं, त्याचं परत कॉन्स्टिट्यूट बघितलं, परत त्यानंतर ते इंटरकनेक्टेड कशामुळे असतात ते बघितलं. ओके, तर त्यानंतर आता बघा फोटोसिंथेटिक युनिट्स. आता युनिट्स काय आहेत बघा फोटोसिंथेटिक युनिट्स. बघा इमर्सन आणि एर्नॉल्डनं काय सांगितलं? शोज दॅट अबाउट 2500 क्लोरोफिल मॉलिक्युल्स आर रिक्वायर्ड फिक्सिंग 1 मॉलिक्यूल ऑफ CO2. बघा इन फोटोसिंथेसिस एक मॉलिक्यूल CO2 जर आपल्याला सिंथेसिस फिक्सिंग करायचं असेल तर किती लागतात? जवळजवळ 2500 क्लोरोफिल मॉलिक्युल्स लागतात. ओके, देन दिस नंबर ऑफ क्लोरोफिल मॉलिक्युल्स वॉज कॉल्ड एज क्लोरोफिल युनिट्स. ओके, ही 2500 काय आहेत? क्लोरोफिल मॉलिक्युल्स आहेत, त्याला काय म्हटलं जातं? तर क्लोरोफिल युनिट्स म्हटलं जातं. देन बघा बट नेम वॉज सबसिक्वेंटली चेंज्ड टू फोटोसिंथेटिक युनिट्स. ओके, त्याला आपण काय म्हणतो? क्लोरोफिल युनिट्स ऐवजी आपण काय म्हणतो त्याला? फोटोसिंथेटिक युनिट्स. ओके, कारण काय फोटोसिंथेसिस मध्ये ते ऍक्टिव्हली पार्टिसिपेट होतात म्हणून. देन द फिक्सेशन ऑन रिडक्शन ऑफ CO2 मॉलिक्यूल रिक्वायर्स अबाउट 10 क्वांटा ऑफ लाईट. ओके, 10 क्वांटा लाईटची एवढी गरज असते लाईटची. देन इट इज assured that 10 flashes of lights are required to yield 1 O2 molecule or reduction of 1 molecule of CO2. ओके, म्हणजे 10 फ्लॅश ऑफ लाईट ची गरज असते. कशासाठी? तर O2 मॉलिक्यूल किंवा रिडक्शन कराय CO2 मॉलिक्युल्स. काही एवढं महत्वाचं नाही. त्यानंतर बघा ऍक्शन स्पेक्ट्रा आपण बघितलं. ऍक्शन स्पेक्ट्रा किती असते? फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रेडिएशन किती ते किती नॅनोमीटर पर्यंत? 400 ते 700 नॅनोमीटर. 400 ते 700 नॅनोमीटर ही काय फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रेडिएशन्स आहेत. ओके, देन बघा मेकॅनिझम ऑफ फोटोसिंथेसिस. आता यातमध्ये 2 टाईपच्या रिएक्शन्स आहेत. ओके, तर काय आहेत? लाईट रिएक्शन आणि डार्क रिएक्शन. आता हे काय करूया आपण? हे पुढच्या लेक्चरला आपण व्यवस्थित बघूया इथून पुढं, म्हणजे मेकॅनिझम फोटोसिंथेसिसचं कशा पद्धतीने होतं. ओके, कशा पद्धतीने लाईट रिएक्शन मी सांगितलं. लाईट रिएक्शन कुठे टेक्स प्लेस होते? क्लोरोफिलच्या कोणत्या भागात? ग्रॅनामध्ये. आणि डार्क रिएक्शन? स्ट्रोमा. ओके, हे काय हे सांगितलेलं आहे की नाही हे नोट डाऊन करून ठेवा. कारण काय होणार आहे एक्झामला तुमच्या आता मिड टर्म असेल किंवा सेमिस्टर एंड असेल, हे जे ऑब्जेक्टिव्ह येणार आहे ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय विचारणार आहे? आणि तुमचे हे ऑब्जेक्टिव्ह जर तुम्ही आत्ता काढत गेला ना तर तुम्हाला परत आहे की नाही म्हणजे MCR ला सेपरेट परत ऑब्जेक्टिव्ह नोट्स तयार करायला लागते सगळ्या. मग त्यावेळेस काय होतं 6-7 सेमिस्टरचं सगळं मटेरियल असते. मग त्यावेळेस नोट्स काढाय आपल्याला वेळ नसतो, मग वाचून होत नाही. मग जर आतापासून जर आपण व्यवस्थित वही घातली आणि मी म्हणजे सांगेन तसं जर तुम्ही ते व्यवस्थित ऑब्जेक्टिव्ह मी सांगतोय की जे काही MCR एक्झामला म्हणजे एंट्रन्स एक्झाम असते MSc साठी किंवा ऍग्रिकल्चर MPSC वगैरे असते त्यासाठी ऑब्जेक्टिव्ह काय असतात तर हेच असतात मेन्सला वगैरे.
तर मग तुमची आत्तापासूनच तयारी होईल, एक नोट्स तुमच्या चांगल्या तयार होतील, परत जास्त एफर्ट्स घ्यावे लागणार नाहीत. ओके, त्या दृष्टीने तयारी करा. ओके, आणि महत्वाचं नॉलेज घ्यायला बघा, नुसतं फक्त परीक्षाभिमुख अभ्यास करून नको, नॉलेज गेन कराय बघा, कसं आहे काय आहे. ओके, हे महत्वाचं शिकून घ्या, हे कसं असतं, P700 ला का म्हणायचं रिएक्शन सेंटर हे माहित पाहिजे. फोटो सिस्टीम फर्स्ट, बाबा त्यात काय आहे नक्की हे तुम्हाला माहित पाहिजे, कशी प्रोसेस ऑकर होते. हे जर तुम्हाला माहित असलं तर तुम्हाला म्हणजे कुठंच अडचण येत नाही. म्हणजे नॉलेज जर असेल तर तुम्हाला कुठंच अडथळा येत नाही. फक्त जर मग परीक्षेपुरतच तुम्ही जर करत गेला ना तेवढं, मग त्याचा काही उपयोग नाही ना. मार्क पडतील भरपूर, पण परत मग प्रॉब्लेम येतो, आठवत नसते, बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसतात. ओके, तर अभ्यास करा. मिड टर्म तुमच्या अजून काही एवढ्या लवकर नाही, पण होईल या किंवा पुढच्या महिन्यात तर मिड टर्म तुमची होईल. बऱ्यापैकी आपलं सिलेबस आता कव्हर होतोय. प्रॅक्टिकल पण आपले 4 कंप्लीट झालेत एक्झरसाइज, बरोबर. 4 एक्झरसाइज कंप्लीट आहेत आपले. आपण प्रॅक्टिकलचं पण घेऊ अजून, कारण एक प्रॅक्टिकलला जास्त सिलेबस आहे जरा. जे मेजर एक्सपेरिमेंट आहेत ते आपण घेऊन टाकू. ओके, प्रॅक्टिकलचं परत मी तुम्हाला सांगेन की कम्प्लिशन कसं करायचं वगैरे. ओके, आत्ता काही लगेच करायच्या नादाला लागू नका, मी तुम्हाला सांगेन प्रॅक्टिकलचं म्हणजे कम्प्लिशन करताना वगैरे कसं करायचं वगैरे, काय करायचं. आणि आपला ग्रुप तयार केलेला आहे. ओके, केलाय ना ग्रुप एक व्हॉट्सअपला. त्यावेळेस मी काही इन्स्ट्रक्शन वगैरे सांगत जाईन. बॉटचा आपला बॉट 1-to-1 चा केलाय ग्रुप आपण, त्यावर मी इन्स्ट्रक्शन सांगत जाईन. त्या पद्धतीने मग तुम्ही ते फॉलो करा इन्स्ट्रक्शन. मॅन्युअल असेल किंवा काही तुम्हाला मी परत सांगेन. ओके, तर आपण मग इथं आता थांबूया आज. ओके, थँक्यू. समजतंय ना रे शिकवलेलं? येस सर. हा, म्हणजे कसं होईल Yes, sir. तुम्ही सांगत जावा, कारण काय होतं मला कळत नाही रे, मी म्हणजे शिकवत असतोय त्या फ्लो मध्ये, कधी कधी फास्ट होतं, कधी कधी होतं, कधी कधी मी चुकीचं पण सांगून जाईना. मग अशा वेळी काय करायचं, सांगायचं बिंदास, सर असं असं आहे, इथे चुकलं या. मग ते आपण पुढंही करत जाऊ ना, नाहीतर कसं होतं मग ते चुकीचं सांगितलं होतं. मग जर चुकत असेल तर ते सांगायचं, सर असं असं नाही, असं असं, किंवा कुणाला शंका आली तर विचारायचं, सर असं असं इथं का आहे. मग मी सांगेन ना, त्याचं एक्सप्लेनेशन देईन, नाही इथं असं असं असल्यामुळे असं असं आहे. ओके, तुमचे पण डाऊट्स क्लिअर होते आणि तुमचे कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील, कुठंच अडचण यायची नाही. कसं पण एक MCQ कसं पण फिरवून विचारू द्या, कसे पण कोणता पण क्वेश्चन असेल विचारू द्या, तुम्ही तो इझिली टॅकल करून जायचा. ओके, आणि हा असा विषय आहे ना की भरपूर मार्क्स पडतात बरं का. क्रॉप फिजिओलॉजी असा एक विषय आहे, कारण फक्त टेक्निकल गोष्टी आहेत. आता मेकॅनिझम मध्ये काय आहे, ओके, किंवा फोटो सिस्टीम्स जर विचारलं तर त्यात त्यांना काय अपेक्षित आहे की फोटो सिस्टीम फर्स्ट कशी असत्या, फोटो सिस्टीम सेकंड कशी असतात, हेच फक्त त्यांना अपेक्षित आहे. हे जर तुम्ही व्यवस्थितरित्या लिहिलं वगैरे तर तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क्स पडतात. आणि स्कोरिंगचा सब्जेक्ट आहे हा. आमच्या वेळी तर 5-6 जणांना म्हणजे 2+1 चा कोर्स होता. ओके, 2+1 चा कोर्स होता. त्यावेळेस 80 पैकी जवळजवळ 79-78 असे मार्क्स पडले होते या कोर्सला. कारण भरपूर मार्क्स आहेत आणि टेक्निकल आहे, असं काही नाही लय फापट पसार आहे किंवा काय. जे महत्वाचे जे काही त्यातली इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या नोट डाऊन करून जायचं आणि त्याच आपल्या आन्सर मध्ये गोष्टीही करायचं. ओके, तर काय करू आपण इथं थांबूया. थँक्यू, थांबूया आपण आता.